या सगळ्या संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। ओला दुष्काळ संदर्भात राज्यानं केंद्र सरकारला अद्याप प्रस्ताव पाठवलेला नसल्याचं समोर आलंय। राज्यानं प्रस्ताव पाठवला नाही हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे। आता एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचं शिष्टमंडळ केंद्रीय कृषी मंत्र्यांची या सगळ्या संदर्भात एक भेट घेणार आहे। तर या मुद्द्याच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी खासदार निलेश लंके यांच्यासोबत बातचीत केली। आपण पाहूयात। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्यावेळेस राज्य सरकारने कृषी मंत्र्यांनी सांगितलं की 14 लाख हेक्टरचं नुकसान झाले आणि प्रत्यक्षरित्या मागणी केली 1,10,000 हेक्टरची मागणी केली। ही फसवणूक आहे, कारण यांना गांभीर्यच नाही। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं एकदम म्हणजे शेतकरी एकदम उद्ध्वस्त झालेले आहे। तर शेतकऱ्याला फाशी घेण्याची वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीत जर सरकार गांभीर्याने घेत नसेल तर ही चुकीची गोष्ट आहे। तुम्ही भेटणार का केंद्र कृषी मंत्र्यांना किंवा राज्य कृषी मंत्र्यांना? आम्ही सगळे खासदार आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना वेळ मागितलेली आहे, त्यांना भेटणार आहे आणि त्यांना हे सगळं सांगणार आहे की पुन्हा एकदा परत राज्य सरकारला प्रस्ताव मागवा आणि जे प्रत्यक्षरित्या नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा। किती मदत करावी अशी विनंती केली जाणार आहे? तुम्ही पाहिलं असं शेतकऱ्यांना आजच्या परिस्थितीमध्ये तर शेतकऱ्याची जमीनच राहिली नाही, म्हणजे शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली पाहिजे। हेक्टरी 8,000 आणि 10,000 मदत करून उपयोग नाही, कमीत कमी 50,000 रुपये तरी मदत केली पाहिजे।